तर मुंबई तोडण्याच्या मुद्द्यावरूनही फडणवीसांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय। महापालिका निवडणुकीआधी मुंबई तोडण्याची भाषणं पुन्हा ऐकायला येतील असं फडणवीस म्हणालेत आणि यावरून संजय राऊतांनीही पलटवार केलाय। मुंबई तोडण्यासाठी फडणवीसांवर मोदी शहांचा दबाव आहे, त्यामुळे फडणवीसांच्या स्वप्नातही मुंबई येते असं राऊत म्हणालेत। आता महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत। आता आशिष शेलारजी पुन्हा एकदा भाषण सुरू होतील। महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा कट सुरू झालेला आहे, अशा प्रकारची भाषणं आता पुन्हा ऐकायला मिळतील। मी त्यांना सांगू इच्छितो, तुमच्या मध्येही ताकद नाही आणि कोणाच्या बापातही ताकद नाही की मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करतील। तुमचाच बाप प्रयत्न करतोय दिल्लीतला म्हणा, मुंबई कमजोर करण्याची, मुंबई उद्योगपतींच्या घशात घालण्याची लाडक्या आणि मुंबई हळूहळू हळूहळू कमजोर करून तोडण्याची जी हिम्मत आहे, हे तुमचे दिल्लीतले जे बाप आहेत ना मिस्टर फडणवीस, तेच करतायत। चोराच्या मनात चांदणं ही जी म्हण आहे ना, ही तीच आहे। फडणवीसांना स्वप्नात सुद्धा मुंबई तुटलेली दिसते, कारण त्यांनी तोडायची आहे, त्यांच्यावर दबाव आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा। बरोबर ना? त्यांना विचारा, मी म्हणतोय ते बरोबरच आहे। तसं नसतं तर ज्या पद्धतीने गौतम अडाणीच्या घशामध्ये धारावीसह अर्धी मुंबई घातली आहे ना, ती घातली नसती। त्या पद्धतीने महाराष्ट्रातला मराठी माणूस एकत्र आलाय, त्यामुळे अगोदरच सरकार हादरलंय आणि हादरल्यामुळेच तो GR रद्द झाला। मराठी माणसाची एकजूट होते, याच्यामुळे राष्ट्रीय पक्ष सगळेच हे भयभीत झाले, त्यांच्या पायाखालची वारूळ सरकली। त्यामुळे आता प्रादेशिक पक्षांना टार्गेट करण्याचा कार्यक्रम आपल्याला वेळोवेळी